अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. छान असं मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे. जास्त काही गर्दी वगैरे नाही आहे. छान दर्शन वगैरे झालं. महाराजांचं पण खूप सुंदर दर्शन झाले. हाय हॅलो नमस्कार. इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. तर आज गुरुवार आहे आणि आज स्वामी समर्थ महाराजांच्या दिवसापासून सुरुवात होत आहे नवीन वर्षाला. खूपच आनंदाची गोष्ट आहे. त्याच म्हटलं चला आज नवीन वर्षाचं काहीतरी नवीन सुरुवात करूया. तर तुमचा आजचा दिवस सुखाचा जावो, समृद्धीचा जावो, भरभराटीचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्षाची छान अशी आज मी सुरुवात करत आहे आणि आज आपल्या इंग्रजी नवीन वर्षातला पहिला दिवस आहे. तो पण गुरुवारी आलेला आहे. खूप छान वाटतंय. आज महाराजांचा दिवस आहे. म्हटलं चला नवीन वर्ष आहे. नवीन वर्षातली आज पहिलीच तारीख म्हणजे 1 तारीख आहे आणि गुरुवार असल्यामुळं म्हटलं चला आज महाराजांचा दिवस आहे. आज खूप छान वाटतंय. पहिलाच दिवस, पहिल्याच नवीन वर्षातला दिवस आणि महाराजांचा दिवस आहे. तर म्हटलं चला महाराजांच्या सेवेपासून आज आपण नवीन वर्षाला सुरुवात करूया. तर आज गुरुवार आहे. तर म्हटलं चला गुरुवारी ना मला 11 गुरुवार करायचे आहे. तर म्हटलं आजपासूनच सुरुवात करूया. कशाला वेळ वाया घालवायचा. महाराजांच्या सेवेला सुरुवात करते आजपासून. तर 11 गुरुवार करायची आहे मला स्वामी चरित्र सारामृतचे. तर त्याची आज मी सुरुवात करत आहे. सगळं सामान वगैरे मी आणून ठेवलेलं आहे आणि छान असे आता मी डेली ब्लॉग पण बनवणार आहे. हे नवीन वर्ष मला खूप स्पेशल बनवायचं आहे आणि कुठंच गॅप करायचं नाही आहे व्हिडिओमध्ये. मागच्या वर्षी माझ्याकडून खूप सगळ्या चुका झाल्या त्या ह्या वर्षी मी अजिबात करणार नाही आहे. तर रोजचं डेली रुटीन रोजचे व्हिडिओ वगैरे मी आता काढायला सुरुवात करते. तर मस्त पूजेचं सामान वगैरे मला दादांनी सगळं आणून दिलेलं आहे आणि मला मंदिरात पण जायचं आहे. तर पूजेला मी सुरुवात करत आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा. छान छान व्हिडिओ माझे तुम्हाला ह्या नवीन वर्षामध्ये बघायला भेटतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. छान इथं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे मी आणि इथं पाट वगैरे घेतलेलं आहे. सगळं सामान घेतलेलं आहे. आता मी पूजेची मांडणी करून घेते. छान अशी पूजेची मांडणी माझी झालेली आहे. तुम्हाला मी दाखवतेच. खूप छान वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय. छान अशी स्वामींचा फोटो आहे माझ्याकडं. छोटीशी अशी मूर्ती पण आहे. त्याच्यानंतर मस्त बसणं वगैरे टाकून घेतलेलं आहे स्वामींना. छान असं फोटोला हार वगैरे घातलेला आहे. स्वामींना चंदनाचा गंध वगैरे लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची इथं स्थापना केलेली आहे. कलश स्थापना करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं माझ्याकडं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे आणि इथं मस्त दिवा वगैरे लावून घेतला आहे. खडी साखर दाखवलेली आहे नैवेद्यासाठी. छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. धूपदीप लावायचे अजून आणि पाटाच्या खाली छान असं स्वस्तिक काढून घेतलं. छोटंसंच फूल काढलेलं आहे रांगोळीचं, कारण की प्रांजल ठेवत नाही ना. त्याच्यानंतर इकडं बघा, इकडं ह्या मंदिराला पण मी इथं हार लावून घेतलेला आहे. छान अशी इथं पूजेची मांडणी माझी झालेली आहे. तर चला आता ना मंदिरात जाऊन येते आणि त्याच्यानंतर मग ग्रंथ वगैरे मी वाचायला घेते. चला आता मी मंदिरामध्ये जाऊन येते आणि तिथं मंदिरामध्ये पण आहे ना मी नारळ घेतलेला आहे. खडीसाखर घेतलेली आहे. महाराजांना खडीसाखर आणि नारळ वगैरे दाखवून तिथं आपले संकल्प वगैरे काय असतो ते सोडायचं असतो. तर इथं आमच्या समोरच मंदिर आहे. तर चला मी तिथं जाते, तुम्हाला पण घेऊन जाते. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. जर प्रांजल काढा इकडं चालू आहे बघ. चालू छान असं मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे. जास्त काही गर्दी वगैरे नाही आहे. छान दर्शन वगैरे झालं. महाराजांचं पण खूप सुंदर दर्शन झाले. आता मस्तपैकी इथं भजन वगैरे चालू आहे. तर चला आता मला ना पूर्ण पोथी वगैरे वाचायची आहे म्हणून मी इथं थांबली आहे. तर चला जाऊया घरी.
आता मी मंदिरामधून आहे ना घरी आलेली आहे आणि आता मी इथं घरामधली पण पूजा वगैरे सगळे करून घेतलेली आहे. प्रांजल इकडं टी व्ही बघतीये आणि नाश्ता पण चालू आहे प्रांजलचा. तर चला आता मला आहे ना पूजा करून झालेली आहे. आता मला वाचायला बसायचं आहे. तर मी आता पूर्ण 21 अध्याय आहे ते पूर्ण वाचून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला परत व्हिडिओ कंटिन्यू करते. तर चला तुम्ही पण बोला कमेंटमध्ये. श्री स्वामी समर्थ. तुमच्या पण इच्छा नक्की पूर्ण करतील स्वामी. आताच माझे ना 21 अध्याय पूर्ण वाचून झालेले आहे. 21 अध्याय वाचेपर्यंत ना एकदम अशी ना चेहऱ्यावरती म्हणजे डोळ्यावर अशी धुंदी आल्यासारखं होत होतं. एकदम नाही का आळस येतो, जांभळ्या यायला बघतात आणि झोप पण यायला बघते असं होतं 21 अध्याय वाचेपर्यंत. कोणतंही पारायण चालू केलं ना तर देव आपली परीक्षा बघत असतो आणि त्या परीक्षेत आपण पास व्हायचं. तर मी न डगमगता न हार मानता मी माझं सगळं पारायण आजचं पहिला गुरुवार संपन्न झालेला आहे आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि काही चुकलं असेल महाराज तर मला क्षमा करा. तर असं म्हणून मी महाराजांची पूजा वगैरे झालेली आहे सगळी इथं. तर छान असा आजचा गुरुवार माझा इथं पूर्ण झाला आहे. तर चला पुढं व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आता मी साडी वगैरे सगळं काढून टाकलेलं आहे आणि ड्रेस घालून घेतलेलं आहे. आता छान वाटतंय थोडंसं. साडी एवढी घालायची सवय नाही आहे, पण पूजा वगैरे असं काही आपलं असलं की मग मी साडी घालत असते. आता काढून टाकली साडी, छान असा ड्रेस घातलेला आहे आणि येल्लोच ड्रेस घातलेला आहे. तर म्हटलं चला मला आहे ना आज गुरुवार आहे, मार्केटला जायचं आहे आणि गुरुवारच्या दिवशी ना भाजी वगैरे ना खूप छान भेटतात मार्केटला आणि जास्त गाड्या वगैरे येतात ना, फ्रेश भाजी वगैरे असते आणि मग 5-6 दिवसाचा भाजीपाला आणून ठेवायचा. माझ्यासारखं जाणं होत नाही तिकडं, मग मी एकदाच भाजीपाला आणून ठेवत असते. काही कडधान्य असतात, असं करून 8 दिवस जातात. तर मग आवरले. आता वाजले दुपारचे 2-2:30 वाजलेत. तर म्हटलं चला जाऊन येऊ मार्केटला. तयार वगैरे झाली आहे, प्रांजल पण रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर परत भाज्या वगैरे ठेवायचं, बरेच कामं असतात घरी. म्हटलं चला जास्त आराम वगैरे न करता न थांबता लगेच मी रेडी झाली आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा आत्ताच मी भाजी वगैरे सगळं घेऊन आलेली आहे. खूप मार्केटला गर्दी होती, त्याच्यामुळे जास्त काय तिथं मार्केटचं शूटिंग वगैरे काय काढलं नाही, कारण की एका हातात भाजी एका आणि त्याच्यामुळं मग मी काही शूटिंग वगैरे काढलं नाही. आता घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय भाजी आणली आहे ते. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा आता मला प्रांजल आहे ना मदत करणार आहे भाजी काढू लागायला. हा ना प्रांजल, करणार का मदत? काय आहे ते? त्याच्यानंतर काय आणले अजून? गाजर आणलेत. गाजर आणलेत आणि 2 खोले फ्लावर, एक छोटी एक मोठी जुम्मी. फ्लावर आणले. त्याच्यानंतर बीन्स तळून खायचे. हळू हळू हळू. पालक बघ कसं वरतून दाबल्यासारखं झालं ना. पेपर आण नाही तर जरा मला ठेवायला. त्याच्यात आहे ना भेंडी आहे आणि वालाच्या शेंगा आहे त्याच्यात. राहू दे. आणि हे आणले सिमला मिरची, लसूण पण आणलंय आणि इथं आणलंय पुदिना. नाही ग, एकच राहिला होता. आणि पुदिन्याचा वास बघा खूप सुंदर येतोय. आणि मस्त टोमॅटो आणलेत. ते ट्रॉली आणि इकडं बटाटे ते टाकायला. 2 किलो बटाटे आणलेत. हे मिरच्या मला खूप आवडतात म्हणून मी 10 रुपयाचेच आणलेत, जास्त नाही आणलेत. पप्पाला नाही आवडत ते मिरच्या. पप्पाला बारीक बारीक मिरच्या आवडतात तळायच्या, पण मला या बेसन भरून खूप छान लागतात. आणि वाटाणा तर खूपच आणलाय. 3 किलो आणलाय वाटाणा. खूप आवडतो वाटाणा. एकदा फोडला खावाच वाटला. अरे 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 तसं नाही खायचं, धुतलेला असतो का तो? प्रांजल असं हातावरती काढून खात असतात. हातावरती सोलून घ्यायचं असतं मग खायचं असतं. धुतलेलं नाही, काय नाही. किती घाई गडबड आहे. हां, तुला आवडतं म्हणून मी एक्स्ट्रा आणला ना. हे बघा इथं कढीपत्ता आणला आहे आणि कोथिंबीर पण आणलेली आहे. आणि 3 किलो आम्ही असं एवढं
3 किलो आणलाय डायरेक्ट वाटाणा. आमच्या घरी वाटाणा लय आवडतो. मस्त सोलून मी याला स्टोर करून ठेवणार आहे. असं काही भाजीपाला आणलाय. मला माहिती आहे तू